नमस्कार. तर हिवाळा आहे आणि या दिवसात खूप छान लालबुंद गोड गाजरं मिळतात बाजारात. म्हणूनच आज आपण विंटर स्पेशल गाजराचा हलवा करणार आहोत. चला तर मग रेसिपी पाहूया. तर इथे आपण हलवा कुकरमध्ये बनवणार आहोत. म्हणून मी गॅसवर कुकर ठेवून घेतलेला आहे आणि त्यात एक मोठा चमचा इतकं साजूक तूप आपण घालून घेणार आहोत. तूप थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण गाजराचे असे तुकडे करून घालणार आहोत. हे मी छान धुवून स्वच्छ करून घेतलेले गाजर आहेत आणि हे मी 4 ते 5 मोठे गाजर घेतले होते. आता हे आपण तुपात छान 2 मिनिट परतून घेणार आहोत. गाजर 2 मिनिट परतून झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धा कप इतकं दूध घालणार आहोत आणि हे सुद्धा आपण छान मिक्स करून घेऊया. आता हे छान मिक्स करून झाल्यानंतर कुकरचं झाकण आपण लावून घेऊया. आता याच्या आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपण कुकर आता खोलून पाहूया. आणि हे गाजर मस्त शिजलेले आहेत 3 शिट्ट्यांमध्ये. आता हे पोटॅटो मॅशरच्या साहाय्याने आपल्याला असे मॅश करून घ्यायचे आहेत. कुकरमध्ये गाजर छान शिजल्यामुळे खूप वेळ लागत नाही मॅश करायला, पटकन ते मॅश होऊन जातात. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण गाजर बारीक करून घेतलेला आहे. आता मी गॅस पुन्हा चालू करून घेतलेला आहे आणि यामध्ये आता आपण अर्धा कप इतकी साखर घालणार आहोत आणि 1 मोठा चमचा इतकं तूप घालणार आहोत. आपण सुरुवातीलाही 1 चमचा तूप घातलेला आहे आणि आता हे छान मिक्स करून घेऊया. आणि तुम्ही पाहू शकता साखर विरघळल्यामुळे हे थोडंसं पातळ झालेलं आहे. आता गॅस मोठा करून हे थोडं आपल्याला सुकवून घ्यायचं आहे. सतत हे आपल्याला असं परतत राहायचं आहे. थोडं परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण अर्धा कप इतकं दूध घालून घेणार आहोत. आपण सुरुवातीला देखील गाजर जेव्हा शिजवून घेतलं त्यावेळी अर्धा कप दूध घातलेलं आहे आणि आत्ता अर्धा कप, म्हणजे असं एकूण 1 कप दूध आपल्याला गाजराचा हलवा बनवण्यासाठी लागणार आहे. आता हे आपल्याला छान आटवून घ्यायचं आहे. गॅस मोठा ठेवून हे दूध आटेपर्यंत आपल्याला हे सतत परतत राहायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता हळूहळू दूध जसं आटतंय तसं हे घट्ट होत चाललेलं आहे. आता यामध्ये आपण मिल्क पावडर घालणार आहोत. इथे मी मोठे 3 चमचे इतकं मिल्क पावडर घातलेली आहे आणि वेलची पावडर घातलेली आहे. हे देखील आपण मिक्स करून घेऊया. मिल्क पावडर वापरायची नसेल तर तुम्ही खवा देखील वापरू शकता. इथे तुम्ही पाववाटी इतका खवा वापरू शकता किंवा खव्याऐवजी खव्याचे पेढे किंवा बर्फी असेल तर तेही वापरू शकता. पण पेढे किंवा बर्फी असेल तर साखरेचं प्रमाण थोडंसं कमी करावं लागेल. आता हे छान घट्ट होईपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे. तुम्हाला आवडत असतील तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्ससुद्धा वापरू शकता. तर तुम्ही इथे पाहू शकता
आपला रसरशीत असा गाजराचा हलवा तयार झालेला आहे. चला तर मग सर्व करूया. तर तुम्ही पाहू शकता किती छान रंग आलेला आहे आणि किती सुंदर दिसतोय हा हलवा. आणि जितका सुंदर दिसतोय तितकाच चवीलाही अप्रतिम होतो. थोडे काजूचे काप मी वरून घातलेले आहेत. आणि हे घ्या, तयार झाला आहे आपला एकदम रसरशीत दाणेदार असा गाजराचा हलवा. नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.